भगवंत सांगतो की माझ्या मूळ पदाला येऊन पोचण्यासाठी ज्याची इच्छा झालेली आहे तो आत्मवेत्ता. आत्मज्ञान म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला मागे की आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी तया नाम आत्मज्ञानी बोली जे पार्था. त्याला आत्मज्ञानी म्हणतात. म्हणजे जो अखंड माझं चिंतन चालू आहे, ज्याचं अखंड चिंतन चालू आहे तो आत्मवेत्ता आहे. म्हणजे आत्मवेत्ता म्हणजे आत्म्याशी एकरूप होऊन आत्मतत्वातून जे काय बाहेर पडेल, ज्याला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे, भगवंताची अनुभूती आलेली आहे आणि त्या अनुभूतीतून जो वाक्य बोलल आणि अनुभूतीतून जो वाक्य बोलेल ते प्रत्येक वाक्य भगवंताचं असतील. बघा ना, आता प्रत्येक संतांनी जे काय अनुभूतीचीच वाक्य आहेत, अनुभूतीच्याच ओव्या आहेत आणि त्या अनुभूतीच्या प्रत्येक ओवीमध्ये प्रकाश आहे आणि तो प्रकाश आपल्याला प्रकाशमान करतो. प्रत्येक शब्द हा वेदांचा आहे. प्रत्येक शब्द आपल्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे वाचावे लागू नये म्हणून संतांनी हा त्रास घेतला आणि आपल्याला ते कळणार पण आहे बरं का. आपल्याला ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे कळणार पण आहे, कारण हा वाचेचा प्रश्नच नाही. हा विषय कसला आहे तर अंतःकरणाचा विषय. हा विषय कसला आहे तर आत्मबोधाचा विषय आहे, आत्मतत्वाचा विषय, आत्मानंदाचा विषय, आत्मसाक्षात्काराचा विषय. आणि तो संतांना झाला. नवे ते प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी भगवंताने त्यांना अवतरित केले या भूतलावर. अनेक जन्मामध्ये त्याने अनेक प्रकारच्या तपश्चर्या केल्या, अनेक जन्मामध्ये बरं का, कित्येक जन्म. म्हणून लिहिलं की नाही, तुकोबारे म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तसं आपण ह्या जन्मात, पुढच्या जन्मात अशा अनेक जन्मामध्ये आपण जर भगवंताच्या नामाचं चिंतन करत गेलो तर आपल्याकडनं असा वेद पुढे जाऊन आपल्या मुखातून आपल्याला पुढच्या जन्म जे भेटतील त्या प्रत्येक जन्मात आपल्या मुखातून वेद बाहेर पडतील. कारण त्या लोकांनी अनेक जन्मामध्ये पुण्याचा साठा करून ठेवला, भगवंताचे चिंतन केलं. पुण्य कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामस्मरणातून पुण्य आहे. आणि तसं त्यांचं शरीर झालं. प्रत्येक संतांचं शरीर काय झालं, पुण्यवान झालं. नामस्मरण निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर, त्यांचं शरीर पुण्यवान झालं. नामस्मरण निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. आपलं नामस्मरण निरंतर चाललं तर आपलं पण शरीर पुण्यवान होईल. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासती. अनेक दुःखाचे डोंगर असतील तर एका नामाच्या चिंतनातून त्याचा सर्व नाश होऊ शकतो. म्हणून आपल्याला हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्त झोंबे तरी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू. म्हणून आपल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतो, म्हणजे त्यांच्या स्वार्थापोटी भक्ती करतो. प्रत्येक भक्त हा ज्याला काहीतरी पाहिजे म्हणून भक्ती करतो. लालसेपोटी माणूस भक्ती करतो, काहीतरी अपेक्षेपोटी माणूस भक्ती करतो. म्हणून जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. काहीतरी देव अशी वासना प्रत्येक माणसाची वासना आहे. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. माणसाची लालच असते, लोभ असतो काहीतरी, म्हणून देवाला हाक मारतो तो. काहीतरी देव आयशी सद्वासना, ती पण एक सद्वासना आहे. भगवंताकडनं मागणं ही सद्वासना आहे. कारण आपल्याला ज्याने जन्म दिलाय, भगवंताने आपल्याला या पृथ्वीवर या मृत्यूलोकामध्ये आपल्याला ज्याने जन्म दिलाय त्याच्याकडे आपल्याला मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, 100% अधिकार आहे. आणि तो प्रत्येकाने मागावाच. का मागू नये मला सांगा, मागावा. पण तो मिळाल्यानंतर त्याचा दुरुपयोग होऊ नये याची आपण दखल घ्यायला पाहिजे. आणि तो आपल्याला मिळाल्यानंतर आपण दुरुपयोग करतो माणूस. बघा ना, यज्ञ करतात, हवन करतात, जप करतात, तप करतात, भगवंताला प्राप्त करण्यासाठी करतात का काहीतरी मागण्या पूर्ण कराव्या म्हणून करतात. मागण्या पूर्ण करण्यासाठी जप करतात,
किंवा हवन करतात, यज्ञ करतात, आणि त्या यज्ञातून मिळालेलं जे काय फळ आहे, जे फळ मागतील त्या फळाचा दुरुपयोग करतात लोक. म्हणून लिहिले की नाही, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवयीची येते माघारी मृत्यू लोके. ज्ञानोबाराने सांगतात 9व्या अध्यायामध्ये. जे काय मिळेल त्याचा माणूस दुरुपयोग करतो. म्हणून आपल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतो. काहीतरी स्वार्थ आहे माणसाचा, देवाकडून काहीतरी स्वार्थ आहे आणि म्हणून भक्ती करतो. पण हीच भक्ती माणसाला पुढं काय करते तर भगवंतापर्यंत पोहोचवतो. काही लोक भक्तीच करत नाही, देवाचं नावच घेत नाही. का नाही घेत? त्यांना म्हणतो आम्हाला काही गरज लागत नाही देवाचं नाव घ्यायची. आणि आहेत अशी बरीच लोक बरं का जगामध्ये, देवाचं नावच घेत नाही. कारण काय? त्यांना काही त्रासच नाही, त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. म्हणून समर्थ रामदासांनी उलटा सांगितलंय, जया नाही अनुताप हिताचे पूर्व पाप. ज्याला तापच नाही, दुःख नाही, कष्ट नाही, सगळं त्याला आयता मिळतो, हे त्याचे पूर्व पाप सांगितले. पाप, पूर्व पाप, मागच्या जन्मात त्याचे पाप आहेत. कारण भगवंत सांगतो मागच्या जन्मात पाप असल्यामुळे त्याला या जन्मात अजून त्याला सुख मिळतो, आणि अजून त्याला सुख मिळाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करत नाही, आणि मग तो पुढच्या योनीमध्ये आपोआपच जातो तो. कारण त्याच्याकडे शिल्लक नसते. म्हणजे तो काय करतो तर भगवंत सांगतो की जे काही त्याच्याकडं पापाचा साठा आहे, त्या चिंध्या आहेत, त्या चिंध्यातून काय करतो मी, चिंध्यांचा गुंडाळा करतो आणि बाहुली तयार करतो, आणि त्या बाहुलीमध्ये काय करतो मी, जीव ओततो, आणि त्याच्यामध्ये अहंकार देतो आणि त्रिगुण देतो, आणि त्यांना ह्या मृत्यू लोकांमध्ये फिरवत राहतो. ते भगवंताचा खेळ आहे. भगवंताने शेवटीला 18व्या अध्यायामध्ये सांगितले, हा माझाच खेळ आहे. मी काय करतो तर या जीवांना काय करतो, या जीवांकडे जो अज्ञान आहे, जो अंधकार आहे, त्या अज्ञानाच्या चिंध्या जमा करतो आणि त्याची एक बाहुली तयार करतो, आणि त्या बाहुलीमध्ये मी जीव ओततो, आणि त्या बाहुलीकडं रजगुण, तमगुण, सत्वगुण, आणि त्यांच्याकडे अहंकार भरतो मी, आणि अहंकाराच्या पोटी त्या अज्ञानामध्ये परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये धडपडत बसतात. हा सगळा माझाच खेळ आहे. भगवंताने सांगितलं मीच करतो, सगळं आहे मीच घडवितो, मीच मोडितो, सगळं मीच करतो. भगवंताचा हा खेळ आहे. आपण भगवंतापर्यंत पोहोचत नाही, कारण भगवंत परीक्षा घेत असतो आपली. परीक्षेविना बांधिले दृढ नाणी. बघा, परीक्षेशिवाय नाही होती, परीक्षा आहे सगळी आपल्याची. तुमची आमची परीक्षा होते. मला सांगा, आपल्या द्वैतामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये आपली परीक्षा होते, तर भगवंताच्याकडे जाण्यासाठी परीक्षा होणार नाही का? मग आपण त्या परीक्षेला उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. आपल्याकडे आसक्ती नाही पाहिजे, आपल्याकडे कुठलाच गुण नाही पाहिजे, आपल्याकडे अहंकार नाही पाहिजे, कुठल्याच विषयांचं चिंतन नाही पाहिजे, निष्काम पाहिजे. आपल्याकडे कामिक भक्ती सगळी. मग ही कामिक भक्ती जी आहे ती ज्यांनी कामना केली, भगवंताने त्यांना सगळं पुरवलं. पण त्याच्यानंतर जर त्यांनी त्या कामिक भक्तीतून चांगली पूजा केली आणि सातत्याने त्यांनी चिंतन केलं भगवंताचं, तर भगवंतच त्यांच्यावर काय होतो, भगवंतच त्यांच्यावर कृपा दृष्टी करतो, आणि पुढे त्यांना शेवटची भक्ती ज्ञान म्हणजे ज्ञानाची भक्ती, म्हणजे आत्मस्वरूपाशी भगवंतच आपल्याकडे त्यांना घेऊन येतो. म्हणून आपल्या हिताकरता हवं तो मनुष्य माझी भक्ती करतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा भक्त एकच आहे. बघा, अनेक प्रकारचे भक्त आहेत, देवावर प्रेम करतात, पण त्यातनं एखादाच भक्त असा निघतो की एवढी भक्ती करतो की देवाला त्याच्या वाचून करमत नाही. देवाने आपल्यावर प्रेम करायला पाहिजे, एवढी भक्ती व्हायला पाहिजे. अख्खा जग भक्ती करतो. मला सांगा, कोण भक्ती करत नाही? प्रत्येक माणूस भक्ती करतो, प्रत्येक जीव भक्ती करतो देवाची. पण देवाची भक्ती सगळे करतात. देवाची भक्ती
सगळे करतात, पण अनन्य भावाने भक्ती करणारा कोण नाही. म्हणून जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एक. भगवंत मीच एक आहे. अनन्य भावाने जो होय माझा अनन्य शरण, अनन्य भावाने शरण जायला पाहिजे भगवंताला. कुठलाच भाव नाही पाहिजे. अनन्य भावाने शरण, अनन्य भावाने शरण जायला पाहिजे. आणि अनन्य भावाने जो शरण जातो भगवंताला, म्हणजे मी आणि देव वेगळा नाही, मीच परब्रह्म आहे असा ज्याचा भाव तयार होतो, त्याला भगवंत ताबडतोब आपल्याकडे काय करतो, प्राप्त होतो, आपल्या हृदयामध्ये बसवतो त्याला. आणि इथं ह्या ओवीमध्ये, पहिल्याच ओवीमध्ये त्याने सांगितलंय की देवाची भक्ती करणारी भरपूर आहेत, पण ज्याच्यासाठी ज्याची भक्ती देव करतो असा भक्त जगामध्ये क्वचितच आढळतो. एखादाच भक्त असा पुढे जातो की देवाला भक्ती आवडतो ना, देवच त्या भक्ताची, कोणाची, त्या साधकाची भक्ती करतो. बघा ना, मला सांगा, आपल्याला आता नाथ महाराज आपला चालेल, नाथांच्या घरी कोण होता, पाणी भरणारा कोण होता तो, पाणी भरायचं काम केलं का, तर देवाला त्यांची भक्ती आवडली. तुकोबाऱ्यांचं काम केलं. त्याच्यानंतर तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे कोणाची, की आपला त्याची बायको नाही का, त्याची बाळंत होते, त्याचं नाव काय विसरले, चोखा मेला. चोखा मेल्याच्या बायकोचं बाळंत पण केलं. बघा, म्हणजे देवाला बघा, ढोरवडाचं काम केलं चोखा मेलाचं. विचार करा ना, म्हणजे देवाला आवडेल अशी भक्ती कोणी करत नाही. म्हणून मला त्याने तेच सांगितलंय की माझा भक्त एकच आहे, मला भक्त ज्ञानिया. ज्ञानियाचं म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य, तो माझ्या चैतन्याशी सातत्याने एकरूप झालेला आहे तो. आणि म्हणून मला तो भक्त मला आवडतो. आणि तशी भक्ती आपल्याकडनं व्हायला पाहिजे. जर तशी भक्ती आपल्याकडे, इथं तेच पहिल्या होईल त्याने तेच सांगितलंय, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा एक भक्त ज्ञानीच होय. भगवंताने आपल्यावर प्रेम करायला पाहिजे. एवढी भक्ती आपल्याकडनं नखशिकांत आपल्याकडून नामस्मरण व्हायला पाहिजे. मग नंतर त्याने गायीचं उदाहरण दिलं. गायीचं उदाहरण सांगितलं असेल तुम्हाला. गायी बघा, गाय काय करतो, स्वतः पाना सोडतो. तिचा मालक तिचे पाय बांधतो दूध काढायला, पण ती लाथा मारते. पण आपल्या मुलासाठी, आपल्या वासरासाठी लगेच पाना सोडतो गाय. तसं भगवंत आपली आई आहे, भगवंत आपली आई आहे आणि ते आपल्यासाठी पाना सोडायला आज पण तयार आहे. पण आपण त्या भगवंताशी बालकासारखा शरण जाऊन, अनन्य भावने शरण जाऊन, आपली आई समजून आपण त्या भगवंतावर प्रेम करायला पाहिजे. अनन्य भावने आपण शरण जायला पाहिजे. तरच आपल्याला ह्या सगळ्या भक्ती ज्या आहेत, आता आपण जे काही भक्ती करतो आतापर्यंत, अनन्य भावने शरण जायला पाहिजे. आणि अनन्य भावने शरण जाण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंनी दिलेली उपासना सातत्याने करायला पाहिजे. जो दिलेला आपलं नाम आहे, त्या नामावरती आपण अखंड आरूढ व्हायला पाहिजे. आणि त्या नामाच्या चिंतनातून आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. म्हणून त्यांनी सुख सर्वस्व माझे चैतन्य, तो जो चैतन्य आपल्या रोमरोमामध्ये आहे, त्या चैतन्याची शक्ती आपल्या रोमरोमामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. एका वेळेला आपल्याकडनं 3.5 कोटी आपल्या अंगावर रोम आहेत. आणि ते 3.5 कोटी रोम जर भजन करायला लागले तर आपल्याला एका सेकंदाला 3.5 कोटी मंत्र आपल्याला बाहेर पडतील. एवढा आपल्याकडे एवढा त्या हरिनामाचा साठा आहे की प्रत्येक रोम भजन करतो आणि असा अनुभूती येते बरं का. 3.5 कोटी एका सेकंदाला भजन करतो देव. आणि तसा आम्हाला अनुभूती आली भगवंताची. आणि म्हणून आम्ही इकडे वळलो. एका सेकंदाला 3.5 कोटी मंत्र बाहेर पडतात. एवढी त्या हरिनामाची शक्ती आहे. आणि तशी अवस्था झाल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. म्हणून ठाईचे बैसुनी करा, एक चित्त आवडी आनंद आळवावा. एकांती उगीच वैसावे तिने समजून घ्यावे. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. ऐशी आजपा सकळांशी, परंतु कळे जाणत्याशी.
हे अजप आहे, जपण्याची गरज नाही. जपण्याची गरज नाही. 5व्या अभ्यासामध्ये आपण ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर तेच भजन आपल्या रोमरोमामध्ये कसं आणायचं ते आम्हाला सद्गुरूंनी शिकवलं. आणि श्रीगुरूंची कृपा आमच्यावर झाली आणि त्यांनी कृपादृष्टीने हालिले आणि आपल्या पदावर बसविले त्यांनी आम्हाला. त्यांनी त्यांच्या पदावर आम्हाला बसवलं. झालेली सेवा आपले सद्गुरू पंढरनाथ देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिकावर द्या.